राजल राज आल जिंकून या जगभरी शिव. मैं पीछे बैठ जाऊंगा, मेरे को सनी मंदिर उतार देना. हर हर महादेव. हर हर महादेव. लाल तडका पण मस्त होता, मजा आली. नाशिक जस्ट आता पार करते आपण. खूप जास्त झोप येत होती, अरे थोडंसं पाणी मारलं तोंडावरती. I won't stop till they hear me now. I won't stop till I wear the crown. हर हर महादेव, हर हर महादेव. जेवण वगैरे केलं दर्शन घेऊन, त्याच्यानंतर डायरेक्ट रूमवरती येऊन मी आंघोळ वगैरे केली आणि झोपलो. 5:30च्या दरम्यान उठलो. आता नाशिकपर्यंत ऊन कडकच भेटलं असतं दिवसभर, हालत खराब झाली असती. आणि आता झोपही चांगली झाली, तर मी त्या हिशोबाने विचार केला की आजच निघूया. म्हणजे कालच्या टायमिंगमध्येच आजचं पण होतंय. मजा आली गाईस, खूप मजा आली. हा व्लॉग ही आठवण असेल माझ्यासाठी खूप चांगली. आत्तापर्यंत इतका मोठा मी प्रवास केला नव्हता. 664 की 667 समथिंग किलोमीटर आपल्यापासून उज्जैन आहे, आणि ते कंप्लीट करणं हे माझ्यासाठी एक टास्कच होता खूप मोठा. एक वेगळीच फिलिंग आहे मनामध्ये, ती सांगू नाही शकत. एक स्वतःची एक भीती असती मनातली, ती निघूनच गेली. त्याच्यानंतर महादेवांचंही दर्शन झालं. खूप दिवसापासून माझं चाललं होतं की उज्जैनला जायचं, पण कधी असा मौका भेटेल हे माहिती नव्हतं. आज योगायोगी भेटला आपल्याला. जाऊया आता. कालच्या वेळेस असाच 12 तासाचा प्रवास असेल आपला. रस्त्यामध्ये काहीतरी लाईट खाऊ, जेणेकरून पोटावरती जड नाही पडणार आणि प्रवासही आपला साधा सोपा होईल. थोडंसं हे छोटे मोठे गोष्टी पॅक करणार आहे मी. आणि कालच्या वेळेस सेटअप असणार सेम. हेल्मेट वगैरे सगळं चेक केलं आहे मी. बॅटरीज वगैरे गोप्रोचे सगळे चार्ज वगैरे केलेत. तर मित्रांनो, मी मॅप सेट केला आहे इगतपुरीचा, जेणेकरून आपल्याला डायरेक्शन भेटणार ज्या रूटने आपण आलो. दुसरी वाट पण आहे गुजरातवरनं, पण गुजरातची वाट आपण थोडी टाळतो कारण ती खूप लांब आहे, 100 किलोमीटर लांब आहे, आणि तिथे रोडचं काम पण भरपूर चालू आहे. ही कशी आपली वाट काल बघितलीच आपण, तर व्यवस्थित आहे. तर ठीक आहे. आता सध्याला बाहेर पडण्यासाठी इगतपुरीचा आपल्याला सहारा घ्यायला लागतो. एकदा की इंदोरपासून आपण बाहेर पडलो ना की रस्ता मला पाठ आहे, तर विषय नाही काय. सुखरूप जाईल घरी हीच अपेक्षा करतो. 2-2.5 तास झोपलं असेल, फ्रेश वाटते रे. बॉडी बिडी पण आता दुखायची बंद झाली. ठीक आहे, पण काय नाही, झोप झाली तर विषय संपला, मग काय टेन्शन नाही. 100-110. अरे रोड एक नंबर आहे मयूर, काय टेन्शन नाही. चल ठेवू का, निघतो. चल बाय. दिसतच नाही काय लिहिलं आहे. तुकाराम शिवाजी महाराज आहे. वही बोला, देखने में तो शिवाजी महाराज ही दिख रहे, और क्या दूसरा तो है नहीं. तर छत्रपती शिवाजी महाराजांचं छोटं स्मारक आहे बघा. मला ते कळलंच नाही पहिलं की महाराजच आहेत का कोणी, कारण खाली काहीतरी वेगळं लिहिलं होतं. मंदिरापासून हे जवळ म्हणजे एक 500-600 मीटरचं अंतर असेल इथून मंदिर. वॉकेबल आहे. अभी डायरेक्ट घरी जा रहा हूँ. ओमकारेश्वर कितना लंबा है? 130 है. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे भावांनो. बरं वाटलं बघून. हे रस्त्यात आपण जरा पाणी मारून याला साफ करू, कारण माती बऱ्यापैकी लागलेली आहे. पहिलंच करायला पाहिजे होतं, पण ठीक आहे, चालते. तर बघू शकता इथे राहिलो होतो रुद्रांश गेस्ट हाऊसमध्ये, आणि बऱ्यापैकी रिजनेबल करून दिलं होतं त्यांनी मला. आज सकाळी चेक इन केला होता आणि संध्याकाळी इथून निघालो मी. संध्याकाळचे आता वाजलेत 7. कालच्या वेळेस वेळ झाला आहे जसं आपण मुंबईवरून निघालो होतो. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमः पार्वती पते. हर हर महादेव, हर हर महादेव. चलो भाई. राज आल जिंकून या जगभरी शिवबा राज नाव गाजजी. इथून काहीतरी न्यायची इच्छा होती मला, पण काय नेणार, कारण जागाच नाही आपल्याकडे. बॅग अख्खी गच्च अशी भरलेली आहे. काहीतरी सामान निमान ठेवायला जागा तर पाहिजे. संध्याकाळी खरं तर फिरण्यासारखं इथं होतं थोडंफार. सनसेट बघा. हवेशीर हाईट लेवून चिल करणं. नहीं जा रहा हूँ अंकल, इधर से होके जा रहा हूँ, दर्शन लेके घर जा रहा हूँ. हो गया हाँ हो गया.
आता मी चाललो मुंबईला. मुंबई हो. मैं पीछे बैठ जाऊंगा, मेरे को शनि मंदिर उतार देगा. शनि मंदिर मैं बैठ जाता हूँ. कितना लंबा है? 7 किलोमीटर. 7 किलोमीटर. छोड़ता हूँ ना, बैठो ना. अपनी शनि मंदिर के नवग्रह के मंदिर के दर्शन कर लेना. शनि मंदिर बहुत पुराना है. राजा विक्रमादित्य को जो शनि लगा था ना, वो शनि मंदिर है. अच्छा. चांगला है. कोई चढ़ावा नहीं, चढ़ा नहीं. नमस्ते करो, तेल की शीशी ले लो, अपना गंतव्य स्थान 20 की गति से चलना है. बैठो बैठो, आराम से जाएंगे. अरे अंकल, जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद जय महाराष्ट्र. आप देखो, एक मिनट. हाँ हाँ, थांबा थांबा. बैठो बैठो, आराम से बैठो. अरे देखो, ये तो देख जाऊंगा. ये देखो, रंग रंग भगवा रहा है केसरी. बैठो. ठीक है, बैठे ना आप, बैठे ना. ये बैठ गया. हाँ चलो चलो. मुझे का हवा में उड़ाओ, हाँ हवा में उड़ाओ. नहीं नहीं मतलब नहीं, वो अलग ही लेवल का बंदा था. मेरे को पकड़ के बैठो. अरे कोई बात नहीं. चाचा, आप मेरे पिताजी की उम्र के हैं, मैं कैसे भगाऊंगा? जब मोकला रास्ता मिल जाए तो मैं बोल. नहीं 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 नहीं, मैं भगाएगा ही नहीं ना. चलो धन्यवाद. न्यूटन राइट मार लेना, क्या शनि त्रिवेणी आ जाएगा. चलेगा चलेगा. ओके. ओके चलो, थैंक यू. मैं थोड़ा एक व्यक्ति का पेमेंट लूँगा, फिर मैं यहीं से हाँ हाँ निकल जाऊँगा. चलो अंकल, चलो ठीक है. ओके ओके, मिलते जय महाकाल. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. जय शिव शंभू. मज़ा आया मज़ा. 10 मिनट में आप पहुँच जाओगे इंदौर. चलो चलो मिलते. आराम से चलाना, एकदम आराम से. किसी को लिफ्ट नहीं देना. हाँ क्यों व्यक्ति को लिफ्ट नहीं देना. नहीं देना? सही है सही है. ओके. चलो चलो. हम तो क्या सिंह के गाने रुद्र गले में मूंगा है. हाँ हाँ इसका है. हमारा कार्य था, हमारे को टाइम पे 10 मिनट में पहुँच जाऊँगा. हाँ सही है. चलो अंकल भाई, मिलते. जय हिंद. जय महाकाल जय महाकाल. अब आप महाकाल आपका शुभ यात्रा करें और पूरा परिवार और पूरा समाज सुख शांति इससे रखे. नो टेंशन विथ माई. नो टेंशन विद माय. चलो चलो. हर हर महादेव. हर हर महादेव. ते बाबा बोलत होते अनजान व्यक्ति को लिफ्ट मत देना बेटा, मुझे दिया आहे किसी और को देना मत. तर हे बरोबर वाक्य आहे त्यांचं. कारण काय कोणाचा भरोसा नसतो आजच्या डेटला. जितकं होईल तितकं सावधपणा बाळगला पाहिजे आपण. 1125 रुपयाचं बसलं. बऱ्यापैकी एमटी झालं होतं. रिझर्ववरती आलं तर बोललो टाकून घेऊ. Wait a second, take it slow. What are you doing to me? Hold on, wait. नवीन दिसतं. वो फाटे के पास से कुछ जाना पड़ेगा. ऐसा आहे का? फिर आपको पड़ेगा भाई. अच्छा रोड आहे ना, रोड अच्छा आहे. You're always on my mind all the time. Don't you know on my mind, always on my mind all the time. आणि फटाफट निघायचं, फटाफट एकदम टाइमपास करायचा ना थोडा. आता वाजलेत रात्रीचे 11 आणि मुंबईला जायला आपल्याला कमीत कमी 560 का 70 किलोमीटर आहे. तर त्या हिशोबाने उद्याचे डायरेक्ट सकाळी 7 किंवा 8 वाजतील. आता काय आपण घाई करणार नाही, एकदम निवांत जाणार आहे. कारण घरी आपण परततो आहे. चाललो होतो तेव्हा वेगळंच कॅल्क्युलेशन होतं, म्हणून एक टार्गेट डोक्यात ठेवून चाललो होतो कट टू कट पोचायला, दर्शन वगैरे घेणं दुसऱ्या दिवशी. त्याच्यामुळं आता काय आपल्याकडे टार्गेट नाही, आता जायचं निवांत. जितकं सेफ होऊन तितकं जायचं आहे. 1-2 क्लोज कॉलसुद्धा झाले येताना. लोक आडवे जातात, एखादा ब्रेक मारतो अचानक. या अशा गोष्टी होतात रात्रीच्या वेळेसला.
तर या सगळ्या गोष्टीपासून थोडं जपायचं आहे. आणि पुढे जाऊन आहे ना आपल्याला लाईटी लावायला लागतील. पुढे हेडलाईट्स चांगले आहेत पण इतकंही काही दिसत, म्हणजे एकदम समोरून लाईट आली ना की आपल्याला काही दिसत नाही. तर आपल्याला ते प्रोजेक्टर, फॉग लॅम्प्स वगैरे अशा काहीतरी टाईपमध्ये लावायला लागतील. एक नंबर आहे. छास म्हणजे वन साईड आहे. दाल तडका पण मस्त होता, मजा आली. झोप टाईप वाटते छासमुळे थोडीशी, पण जेवण एक नंबर होतं. लाईट फक्त 180 रुपये झाले. खूप रिजनेबल आहे आपल्यासाठी, खूपच जास्त रिजनेबल. पाण्याची बॉटल घेतली सोबत, छोटी 10 वाली, आणि फुल सुपर चिल्ड आहे ती. जाणूनबुजून छोटी घेतली कारण मोठीला कॅरी करायला परत जागा लागणार, जे की बॅगेत आपल्या जागा नाही आहे. Wait a second, take it slow. Wait a second, don't you know you're messing with my sense of time, and you are always on my mind. ताण लागली आहे, थोडंसं ब्रेक घेऊ, पाणी पिऊ. आता जाऊन मी 300 किलोमीटर पार केले. बघूया आता पुढे कसा प्रवास होतोय. खूप जास्त झोप येत होती, तर थोडंसं पाणी मारलं तोंडावरती. रात्रीचे वाजलेत आता 1:30 वाजलेत रात्रीचे. पोचता कमीत कमी 7:30-8 वाजतील. त्या हिशोबाने मी चाललो. बघूया कसा होतोय पुढचा प्रवास. असंच व्लॉग पाहत राहा शेवटपर्यंत गाईस. पण आता बऱ्यापैकी फ्रेश झालो, पाणी वगैरे मारले तोंडावरती. आता रोड खेचू फटाफट. Always on my mind all the time. एकदम बटर प्रमाणे चालते, एकदम बटरी स्मूथ आहे गाडी. ॲव्हरेज स्पीड आहे 70 किलोमीटर पर आवर. नाशिक जस्ट आता पार करतोय आपण, आणि वाजलेत सकाळचे 4:30. नाशिकला क्लायमेट वेगळंच आहे. खूप थंड, सगळ्या डोंगरांनी सराउंडेड आहे नाशिक. आता सगळा पट्टा चालू झाला डोंगराचा. इगतपुरी आहे ते बघा ना, लांबपर्यंत डोंगर आहे. बघा वा, काय पाणी आहे सगळीकडे. लांबपर्यंत डोंगराच्या मागं डोंगर. काय एक नंबरवाला हे आहे. क्लायमेट पण त्याच्यामुळेच इतकं भारी आहे, डोंगरांमुळं. नाश्ता केला आता काही मस्त होता. पोहे खाल्ले आणि एक चहा घेतला. चहा कारण झोप नाही आली पाहिजे म्हणून चहा घेतला, नाहीतर मी चहा सहजासहज पित नाही ॲसिडिटीमुळं. आणि पावसाळ्यात खूप हिरवंगार असं क्लायमेट असतं. डोंगरांमध्ये ढगं बघू शकता तुम्ही. एक 5-6 वर्ष आधी आलो होतो, मित्रांसोबत स्टे केला होता इगतपुरीला. तेव्हाच मला क्लायमेटची जाणीव झाली होती की एक नंबर जागा आहे. हे बघा ओडिसी कन्साइनमेंट घेऊन चाललेत मल्टी एक्सेलवरती. घाट चालू झाला आहे. Wait a second, take it slow. What I do to me? Hold on, wait a second, don't you know that you're always on my mind all the time. You're always on my mind all the time. Don't you know? पोचलोच गाईज घरी, आणि फायनली उज्जैनची राईड झाली कंप्लीट. हर हर महादेव, हर हर शंभू. आता वाजलेत सकाळचे 8 आणि मला नाही बोललं तरी 13 तास लागले. तिथून निघलो तसं 7 वाजता निघलो होतो,
तर आता पोचलो 8ला, तर 13 तास झाले कंटिन्यू राईड करून. मध्ये रेस्ट घेत होतो, पण खूप हेक्टिक झालं. विचार नाही करणार इतकं अंग दुखतं आहे, सगळं शरीर माझं असं ब्लॉक आहे. राईड खूपच भारी होती. काही पॅचेस रोडचे खराब होते. आपल्या इकडं जास्त करून रोड खराब आहेत. बाकी कल्याणच्या पुढं जितका रोड आहे तितका मला चांगलाच वाटला. अपेक्षा करतो की तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि ही बाईक राईड अशी सोपी नव्हती मित्रांनो माझ्यासाठी, कारण मी याच्या आधी जेवढे बाईक राईड्स केले ते मॅक्स टू मॅक्स एक 100 किलोमीटर, 200 किलोमीटर, किंवा गावी गेलो होतो तर 250 किलोमीटर. त्याच्या पलीकडं मी असा स्ट्रेच आत्तापर्यंत कधी खेचला नाही. पण गाडी ही तितकीच गाडीने आपल्याला साथ दिली. जर गाडी ही नसती तर बहुतेक मी विचारही नसता केला. 100, 110, 90 या स्पीडला मी चाललो. गाडी खूप छान आहे आपली KTM 390, आणि ॲव्हरेजही तिने खूप छान दिला. मी 22-23चा पकडायचो ॲव्हरेज तिचा मायलेज, पण ह्यावेळेसला तिनं खूप चांगला ॲव्हरेज दिला. 29 ते 30चा ॲव्हरेज मला भेटला आहे. धन्यवाद, थँक्यू सो मच व्लॉग बघितल्याबद्दल. आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. काळजी घ्या स्वतःची, आपल्या परिवाराची, आणि असेच आपले व्लॉग बघत राहा. चला बाय बाय. Watch this, watch this, watch this.